चला लगेच दोन्ही टीम्सला विनंती आहे, आपण सामना चालू केला नाही तर कमी षटकांचा हा सामना खेळवला जाईल याची कृपया नोंद घ्या. चला दोन्ही टीम्स आतापर्यंत 4 वेळा आपण अनाउन्स केलंय. फलंदाजी करणारा संघ चला लगेच फलंदाजांची जोडी मैदानामध्ये पाठवा आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ फिल्डिंग सजवा. चला लगेच. राजू दादा मित्र परिवार आणि सह्याद्री स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित आमदार चषक 2024 ची ही पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये चौथ्या पर्वातील अखेरची लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. रॉयल मराठा वन साइड विपक्ष मेगा 11 वाघबीळ. 1:30 वाजून गेलेत. कृपया दोन्ही टीम्सना विनंती आहे, चला लगेच वेळेकडे लक्ष द्या. स्ट्रायकिंग एंडला पंकज, नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवरती तयार. सामन्याला सुरुवात होते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. आजच्या रजनीमधील अखेरची लढत रॉयल मराठा वन साइड विपक्ष मेगा 11 वाघबीळ. पहिल्या षटकातील पहिला चेंडू लेंथ बॉल, जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. त्या दरम्यान मोठा फटका खेळायचा होता स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज पंकजला. मागच्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला. त्या अगोदर सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केली. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एकेरी धावेने स्वतःचं खातं ओपन केलंय. पुढचा चेंडू डावकऱ्या बॅटरसाठी. डावकरा फलंदाज तयार केतन. पंचांकडे हलकस अपील, उत्साह खूप जास्त, आत्मविश्वास कमी, अशा पद्धतीचं अपील पंचांकडून फेटाळून लावलं गेलंय. नकारात्मक मान हल्ली आहे पंचांची आणि अतिउत्साहाच्या भरात यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत वाईट बॉल साठी घेतली गेली आहे. वाईट बॉल आहे की नाही याची शहानिशा अंतिम क्षणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. अ फेअर डिलिव्हरी, हे पंचांचा सिग्नल येतोय की फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. डॉट गोलंदाज तयार. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ वरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक मागे सरसावलाय.
मिड ऑफ वरून जवळपास खूप दूरवरती प्रवास करत हा क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूपर्यंत आणि त्यानंतर दोन धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळते. आमदार चषक 2024 संघर्ष आमदार चषक 2024 हे चौथ्या पर्वामध्ये पहिल्या रजनीमधील अखेरची लढत दोन धावा या चेंडूवरती नक्कीच मिळणार आहेत. सामन्यासाठी पंच म्हणून जर आपण पाहिलं तर नासिर शेख, फैज शेख, शशी साटम, अजीम शेख यांच्या माध्यमातून सुंदर अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, मिळणाऱ्या विकेट्स आली आहे विकेट्स. किरणच्या गोदीमध्ये झेल पाहायला मिळालाय. आता मात्र सफलता हाती आली आहे. ती गोलंदाज रवीने मिळवली आहे महत्वाची विकेट्स. बाद झालाय फलंदाज पंकज तंबूच्या आश्रयाला पहिल्या गड्याच्या रूपाने परतलाय आणि पंकजची जागा भरून काढण्यासाठी नंदू पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. नंदू पाटीलला या मॅच मध्ये आता मात्र जबरदस्त खेळ सादर करावा लागेल, कारण हा महत्वाचा सामना आहे. कुशल मॅच, दोन्ही संघ आतापर्यंत 2-2 सामने जिंकत इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे इतका लांब प्रवास करून आता मात्र हातातोंडाशी आलेला घास गमवायचा नाहीये. दोन्ही संघांना तर जिंकायचं आहे, मात्र एकाला हरावं लागणार आहे या मॅच मध्ये. चला लगेच सामन्याला सुरुवात करूयात. नवीन फलंदाज गोलंदाज तयार, बॅटर तयार. पाटील स्ट्रायकिंग येईल. आल्याला एक मोठा तगडा प्रहार केलाय आणि 2 धावांचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. 2 धावांनी एकंदरीत जर पाहिलं तर पहिलं षटक किफायती षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकात खर्च केल्या गेल्या 6 धावा. पहिल्या षटकात आलेत अवघ्या 6 धावा. आता मात्र गोलंदाजीच्या विभागामध्ये थोडासा वरचढ पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी करणारा रॉयल मराठा वन साइड क्रिकेट संघ. शिवांश गोलंदाजी मार्कवरती तयार. आमदार चषक 2024च्या स्पर्धेचा आपण सगळेजण साक्षीदार होत असतानाच आजचा या रजनीमधील अखेरचा सामना तुम्ही पाहताय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक अजूनपर्यंत आमच्या सोबत जोडले गेलेत, आपलं सगळ्यांचं मनापासून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं हार्दिक स्वागत करतोय. आमदार चषक 2024च्या निमित्तानं राजू दादा मित्र परिवाराच्या वतीने गोलंदाज तयार, बॅटर तयार. डाव्या हाताची फलंदाजी होणार आहे आणि डावखुऱ्या फलंदाजाचे फटके आकर्षित करणारे असतात, मोहित करणारे असतात आणि हा फटका प्रेमात पाडतोय तमाम क्रीडारसिकांना. मोठा धमाका. मात्र 4 धावांचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. चौकाराने धावसंख्या पुढे जाते 10 वरती. केतन पाटीलच्या बॅट मधून आलाय एक मोठा फटका. केतन तयार, बॉलर गोलंदाजी बाहेर तयार. शिवांश
शिवांशकडे वेग आहे मात्र दिशा भरकटलाय हा गोलंदाज. अतिरिक्त धावण धावसंख्या पुढे जाईल 11 वरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. एक धाव मिळणाऱ्या पॉइंट क्षेत्रात खेळा दुसरीचा प्रयत्न होणार आहे की नाही. बारा धावा स्कोरबोर्ड वरती. रॉयल मराठा वन साइड विपक्ष मेघा 11 वाघ बीड. ही लढत दोन्ही संघ आतापर्यंत 2-2 सामने जिंकत इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे दोन्ही संघांना हारणं पसंत नसणार आहे. अप्रतिम चेंडू दर्जा सिद्ध करणारा चेंडू गोलंदाज शिवांशच्या माध्यमातून. प्रेशरवाल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी शिवांश करत असताना आपल्या टीमसाठी यावेळेला ड्राईव्ह केल्या चेंडूला आणि या मोठ्या फटक्यावरती मिळणार आहेत ओके एक धाव. धावसंख्या फलकावरती आहे 13. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. शिवांश तयार. आमदार चषक 2024 दर्जेदार चेंडू सातत्याने योग्यता सिद्ध करणारे चेंडू आपल्या संघासाठीचे अवघी निघाली आहे. एक धाव. एकेरी धावसंख्या पुढे जाईल 14 वरती. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. जबरदस्त फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय मात्र गॅप शोधण्यात असफल ठरलाय. धावबत करण्याची संधी दवडली गेली आहे. पंधरा धावा. षटक क्रमांक 2 स्पेल संपलाय. आलेत 15 धावा 2 षटकात आणि येणाऱ्या 2 षटकात आता मात्र आक्रमण होणं गरजेचं आहे. आक्रमणाची आवश्यकता आहे. विकेट्स शाबूत आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे प्रचंड मोठी थंडी आणि या थंडीच्या मोसमामध्ये गरमागरमीचं वातावरण क्रिकेटच्या मैदानावरती करण्याचा प्रयत्न रॉयल मराठा वन साइड विपक्ष मेघा 11 वाघबीड या दोन संघांदरम्यान आपण पाहतोय. सूरज गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. निजी कोट्यामधलं पहिलं संघाच्या माध्यमातून 3रं षटक. सदर सामना हा 4 षटकांचा आहे. गोलंदाज फलंदाज तयार. वाईट बॉल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत आणि रिव्ह्यू ची मांग 3ऱ्या पंचांची पुन्हा एकदा आपल्याला मदत लागते आहे. प्रचंड थंडी आणि या थंडीच्या मोसमामध्ये क्रिकेटचा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल या अशा अपेक्षा आपण वर्तवतो आहोत. वाईट बॉल आहे की नाही हे पंच 3रे पंच काही क्षणामध्ये
कळवतील आणि पंच कळवतात की इट इज अ वाईड बॉल. हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त चेंडू एक टाकावा लागेल, एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. एक धाव प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त बहाल केली जाईल. धावसंख्या पुढे सरकली आहे 16 वरती. 16 धावा. गोलंदाज तयार, बॅटर तयार. सूरज ऑफ ड्राईव्हचा फटका प्रतिम आहे. स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवेश निघाली आहे. एक धाव. धावसंख्या पुढे सरकली आहे 17 वरती. षटक क्रमांक 3. यावेळेला ताकद, एलिव्हेशन, लंबाई, दुरी आलाय हा षटकार. फलंदाज केतन पाटीलच्या बॅट मधून. केतन पाटीलने आता मात्र डावाला सावरलंय. मोठ्या फटक्याने धावसंख्येने उडी घेतली आहे, छलांग लावली आहे. 23 धावांवरती. 23 धावाची टोटल तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहताय. आणि या मॅच मध्ये आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. फलंदाजी करणारा मेगा 11 वाघबीज क्रिकेट संघ, ज्या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे आणि कदाचित येणाऱ्या कालावधीत त्यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार. सुंदर फटका खेळ आहे. स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवेश. एक धाव. धावसंख्या 24. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या सत्रामधील तिसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोणाचा असणार आहे चांगला वेळ आणि कोणाचा होणार आहे चांगला खेळ. येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. ओ हो 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 हो, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय षटकार. नक्कीच जे प्रेक्षक आमचे झोपेला आले होते त्यांची झोप उडवणारे 2 मोठे धमाके डावखुऱ्या बॅटर केतनच्या बॅट मधून आलेत. 21 धावांची आतापर्यंत खेळी त्याच्या बॅट मधून. धावसंख्या उडी घेते धावफलकावरती तब्बल 30 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये 30 असा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. मेगा 11 वाघबीळ क्रिकेट संघाचा रॉयल मराठा वन साइड क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. या वेळेला देखील समोर खेळलाय, झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला शर्तीचा पाहायला मिळालाय. आणि दरम्यानच्या कालावधीत दुसरी धाव झटपट वेगाने पळून पूर्ण केली गेली आहे. 32 धावा. 32 धावांची टोटल आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. केतनकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आली आहे आणि त्याला या मॅच मध्ये अजून एक धमाका जरूर करायचा आहे. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे. सुंदर झेल देखील टिपला गेलाय. स्वतः फॉलथ्रू मध्ये विकेट्स आली आहे. डावखुऱ्या बॅटर केतनला जावं लागेल. तंबूच्या अस्त्रेला मात्र बाद होण्यापूर्वी खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहे. 32 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. व्यक्तिगत 23 धावांचं योगदान केतन पाटीलच्या बॅट मधून. नवीन फलंदाज
भाया पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. पाटील बंधूंनी भरलेला हा संघ आहे. आमदार चषक 2024च्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय हा संघ. त्याच्या माध्यमातून चांगल्या खेळाचं सादरीकरण. आतापर्यंत 2 मॅचमध्ये दोन्ही संघ 2 मॅच जिंकत तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचले आहेत आणि या मॅचमध्ये नक्कीच पणे जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. भाया स्ट्रायकिंग एंडला तयार. तिसऱ्या षटकामधील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला नंदू. सूरज तयार. जुगेश 1 धाव स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा आतापर्यंत संपलाय खेळ. पहिल्या सत्रामधील अखेरचं षटक. धावसंख्या धावफलकावरती आहे. 33 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 सुरू झालंय. षटकात होणार आहे का आक्रमण? महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. चांगला फटका जरूर सजवलाय. मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय. त्या क्षेत्ररक्षकाला हेरलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती आहे 34. गडी बाद झाले आतापर्यंत 2. चला लगेच सामन्याला सुरुवात करूयात. खूप विलंब झालाय, वेळ झालाय. आमदार चषक 2024च्या क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतो. पहिल्या स्तरातील अखेरचं षटक मार्गस्थ आहे. सुंदर फटका खेचलाय आणि हा आलाय चौकार. 4 धावांनी धावसंख्या आकार घेते. आता मात्र 38 धावा. 38 धावांची टोटल आहे. भाया पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश तयार. गोलंदाज सुंदर चेंडू आहे. अतिशय दर्जेदार चेंडू. गोलंदाज तयार. बॅटर तयार. एकच धाव या फटक्यावरती मिळेल. 39 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे आणि 4थ्या षटकामधील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज जुगेश तयार आणि त्याच्या समोर भाया पाटील. अखेरच्या चेंडूमध्ये एक मोठा ब्लास्ट होईल का? 39 धावा तर आतापर्यंत धावफलकावरती झळकवले गेलेत. येणाऱ्या चेंडूवरती काय होईल?
सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि त्या दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली आहे बीमर साठी की चेक केलं जाणार आहे तिसऱ्या पंचांच्या मदतीने बीमर आहे का नाही. धक 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 वाढायला लागली आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव 43 धावांची टोटल आहे आणि या वेळेला मात्र विजयासाठी 45 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. रॉयल मराठा वन साइड क्रिकेट संघाला. त्रेचाळीस धावांची टोटल मेगा 11 वाघविळी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि रॉयल मराठा वन साइड क्रिकेट संघाला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची या मॅच मध्ये असेल गरज. रॉयल मराठा वन साइड क्रिकेट संघाला काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट बॉक्स मध्ये आपण ऐकूयात अलिबाग रायगडचा एक गोड आणि मंजूळ आवाज. काका मात्रे सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल तोपर्यंत मी अमोल जमदाडे आजच्या या रजनीमधून आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे यांनी आजच्या रजनीमध्ये अतिशय चांगलं योगदान आपल्याला समाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या रजनीमधला अंतिम सामना अतिशय महत्त्वाचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कारण यातील एक विजय संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि आज आपल्या घरी जाताना किमान 1 लाखाचं पारितोषिक आपल्या नावावर निश्चित करेल. तर तो कोणता संघ असेल, मेगा 11 वाघबीळ की रॉयल मराठा वन साइड, याचं उत्तर आपल्याला काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी आपण ज्याची फलंदाजी पाहिली ती अर्थातच फटकेबाजी फलंदाजी, काय नव्हतं त्याचं बॅटिंग केतन पाटीलची जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याने तब्बल षटकार चौकारांची बरसात केली आणि एकूण वैयक्तिक 21 धावांची जबरदस्त खेळी त्यांनी साकारली आणि त्याच जोरावर मेघा 11 वाघबीळ संघाने तब्बल 43 धावा धावफलकात नोंदवल्या आणि 24 चेंडूमध्ये 44 धावा. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 20चं अंतर. तर काय घडणार, काय बिघडणार? खरं तर संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान सुरू झालेली क्रिकेट स्पर्धा यासाठीच केला होता का अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि तो शेवट कोणत्या संघाच्या बाजूने गोड होईल याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि वळी आपण मैदानाकडे. 44 धावांचं लक्ष, प्रतिषटका 11ची सरासरी इथे आपण पाहायला मिळेल. सलामीची जोडी राहुल आणि विकी जोडी मैदानामध्ये, ती मेगा रॉयल मराठा वन साइड संघाची आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज साहिल गोलसाठी सज्ज होतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी फेकणारे गोलंदाज तयार. पंचांच्या उजवीकडून यावी. पहिला चेंडू यष्टिरक्षक यष्टीच्या बरोबर पाठीमागे असताना हा चेंडू चांगला चेंडू, परंतु यष्टिरक्षकांनी या ठिकाणी पंकज गोंधळी यांनी थोडीशी चूक केली आणि त्याबद्दल 22चा इशारा पंचांच्या होता. 1 धावेने खातं उघडलं गेलं ते मेगा 11 रॉयल मराठा वन साइड संघाचे.
पुन्हा एकदा साहिल. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शेतीच्या चेंडूवर आहे लॉंग ऑनला. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगाने सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावांचे योगदान इथे मिळालं. धावफलका धाव येतात 3. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय महत्त्वाचं असं मानलं की 2 खेळांमध्ये तारतम्य. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर इथे खरं तर एस और नो हे निश्चितच नोंदलं जातं आणि या ठिकाणी हवेतून खेळण्याच्या प्रयत्नात लॉंगॉनला एक सुंदर झेल घेतला गेला आणि पहिली सफलता केतन पाटील ज्याने 21 धावांची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती त्याच्या माध्यमातून हा झेल घेतला गेला आणि मेगा 11 वाघबीज संघाला पहिली सफलता. फलंदाज मैदानातून परततोय. राहुलची खेळी समजली. 2 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाज अर्थातच साहिलला मिळाले हे अतिशय सुरेख यश. अतिशय महत्त्वाचा सामना आहे कारण यातील एक संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि आज आपल्या घराकडे जाताना किमान 1 लाखाचं पारितोषिक आणि चषकाचं मानकरी ठरेल आणि अंतिम फेरीमध्ये अखेरच्या रजनीमध्ये दिवस रात्र क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तो संघ कोणता असेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मेगा 11 वाघबीज संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज कल्याण आणि यशस्वी गोलंदाज साहिल. यावेळी कार्पेट्स चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. 1 धाव घोषित मिळेल. 1 धाव संघाला. धावफलका धावेन पोचले 4. एका धावेने खातं उघडले ते कल्याणने आणि आता मात्र समोर असेल तो फलंदाज विकी. तर 1 धाव घोषित. त्यामुळे कल्याण या ठिकाणी पुन्हा खेळण्याची तयार असेल पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ताकदीचा वापर केला. मिड विकेट वरून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी येतो एक सुंदर आता संजीवनी चौकार 4 धावांसाठी. सुंदर फटका ताळमेळ इथे पाहायला मिळाली. चेंडूला आपण पाहिलं तर हवेतून खेळला गेला आणि या 4 धावा संघाला घेऊन जातात. एकूण धावफलकात वाढ करतात. धावफलका धावेवरून पोहोचतात. त्याचा बल 8 धावा धावफलकात. पहिले षटक मार्गस्थामध्ये 4 षटकांचा सामना. प्रति षटक 11 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू या षटकातला बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी आणखीन एक मोठा हवेतून खेळा फटका. केतन पाटील याच्या स्टाईलमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी आणखीन एक मोठा चौकार 4 धावांचं योगदान मिळेल आणि खेळाचं पहिलं षटक अर्थात दुसऱ्या सत्रामधलं आपण पाहायला मिळालं समाप्त जो होते तोपर्यंत धावफलकावर धावा रॉयल मराठा वन साईड संघाच्या येतात त्या 12. 44 धावांची गरज आहे. 12 धावा धावफलकार आल्यात म्हणजे येणारी 3 षटकं 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते कल्याणच्या माध्यमातून. त्यांनी 2 चौकाराच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान दिलं आणि हे षटक मात्र पहिलं महागडं षटक ठरलं ते साहिलचं जे मेगा 11 वाघबीळ हा ठाणे जिल्ह्यातला एक मोठा संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक इथे आपण पाहणार आहोत ते मेगा 11 वाघबीळ या संघाच्या माध्यमातून नवीन षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय अतिथी कक्षाच्या एंड कडून आणि नवीन षटक घेऊन बॉलर कोण ज्याने या स्पर्धेमध्ये क्रिकेट रसिकांची मन जिंकणारी जी गोलंदाजी केली भाया पाटील ज्याला सामन्याचा मानकरी देखील आपल्याला पाहायला मिळालं तोच हा गोलंदाज आहे. 5 ते 6 पाऊलचा रनअप आहे. अचूक गोलंदाजी पाहणार होतो आपण या अंतिम महत्त्वाच्या सामन्यामध्ये भाया पाटील कशा प्रकारची अचूक गोलंदाजी इथे करणार का कारण ऑफ ब्रेक गोलंदाजी ज्याला म्हणलं जातं ती गोलंदाजी करण्याची तयार आहे. आणि समोर फलंदाज विकी. पहिला चेंडू पाहिला
पण तो पंचांनी पाहिलं हा चेंडू अतिशय चांगला आहे. निर्धावची अपेक्षा या ठिकाणी सोयीची अपेक्षा केली होती ती फलंदाजांनी, पण इथे पाहिलं तर आपण अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्षेत्रक्षामध्ये बदल केला गेला आहे. यष्टिरक्षक बरंचसं दूर आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हर पाहिजात, एक शॉर्ट वाईडिश मिडअप, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ युरोशन ऑफ साईडला. यावी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक चेंडूर आहे, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. लॉंग ऑनला आलेला आहे गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी मेघा 11 वाघबीर संघात देण्याचा प्रयत्न इथे आपण पाहायला मिळाला. 18 धावा धावपलकर आल्यात. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना यावेळी 6 धावांचं योगदान मिळते ते विकीला. विकी आणि 6 धावांनी आपलं खातं इथे उघडलंय. 18 धावा धावपलकावर 26 धावांची गरज आहे. 18 धावा धावपलकर आल्यात. ज्या गोलंदाजांनी संपूर्ण रजनीमध्ये चांगली गोलंदाजी केली तोच हा गोलंदाज, पण यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कारण इथे आपण पाहिलात हवेतून खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय आणि इथे हा सुरेख झेल इथे घेतला गेला. आणखीन एक धक्का बसला तो मेगा 11 वाघबीर या संघाविरुद्ध खेळत असणाऱ्या रॉयल मराठा वन साईड या संघाला. फलंदाज मैदानातून परततोय. विकीची खेळी समावतोय, ज्याने एका षटकाच्या मधून खातं उघडलं होतं तो मैदानातून परतला आणि नवीन फलंदाज या ठिकाणी हर्षल मैदानामध्ये. हर्ष 2 विकेट गेल्यानंतर आलेली धावसंख्या. महत्वाचा सामना, कारण तसं पाहिलं तर या गटामध्ये खेळत असताना प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख. जो संघ हा सामना जिंकेल हा अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि आपल्या नावावर निश्चित एक चषक, भव्य चषक आणि 1 लाखाचं किमान पारितोषिक आपल्या नावावर निश्चित करणार. तो कोणता संघ असेल, मेगा 11 वाघबील की रॉयल मराठा वन साईड. हे क्रिकेटचं द्वंद्व या ठिकाणी सुरू असताना नवीन फलंदाज मैदानावर येते. फलंदाज हर्ष 18 धावा धावपलकर आल्यात. पुढचा चेंडू यावी हवेत आहे. क्षेत्रक्षक चेंडू येतोय. वन बाउंड चेंडू इथे आपण पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला, पण तिकडे खेळपट्टीकडे 2 धावांसाठी रोखू शकलं नाही. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि 2 धावा संघाला घेऊन जातात 20 या धावपलकावर. 20 धावा धावपलकर आल्यात. 24 धावांची गरज आहे समोर आणि षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये बाया पाटील. पुढचा चेंडू उलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा येईल. 1 धाव मिळते संघाला आणि तिसऱ्या पंचांची या ठिकाणी पुन्हा एकदा मागणी. तर या ठिकाणी रिव्ह्यू पाहिला जाईल. चेंडू भीमर आहे की नाही हे या ठिकाणी ते पाहिलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी अजिम शेख सर पाहतात आणि फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एकवीस धावा धावपलकावर. या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू बाकी असेल. पुढचा चेंडू यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला पाहणार होता नेमकं काय घडलंय. पंचांचा इशारा देतो. एक सुंदर फटका. संजुनी चौकार. 4 धावांचे योगदान. 4 धावा मिळतात संघाला. 4 धावा मिळतात त्या फलंदाज हर्षच्या धावसंख्येत 4 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 7 आणि संघाची धावसंख्या आपल्याकडे येऊन पोहोचली ती 25. एकोणीस धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 इथे मेगा 11 वाघबीर संघाचा गोलंदाज
भाया पाटीलचं समाप्त होतोय. त्यांनी 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात सोहेलने 12 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज महेश यावेळी येतोय आणि 19 धावा प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिल्यात. येणाऱ्या 2 षटकामध्ये 9.5ची सरासरी असेल. ही सरासरी थोडीशी निश्चित वाढली आहे, पण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या कधीही सेफ नसते हे नेहमी पाहायला मिळतात आणि रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठी असतं असं अनेक क्रिकेटपटूंच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी जे रेकॉर्ड्स मोडले जाणार का? कारण प्रथम फलंदाजी करताना मेगा युलन वाघबज संघाने तब्बल 43 धावा धापलकर नोंदवल्या 24 चेंडूमध्ये आणि इथे आता 24 चेंडूमध्ये 44 धावांची गरज समोर असताना आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा महेश आपल्या बॉलिंग मार्कवर आहे आणि समोर कल्याण जो वैयक्तिक खेळतोय 2 चौकाराच्या माध्यमातून 9 या धावफलकावर. यावेळेला चेंडू पंचांनी पाहिलं, चांगला चेंडू असल्याचा निर्वाळ देखील इथे मिळाला. निधाव चेंडूचे पण सांगता आमदार चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा क्षेत्राशिवाय थोडासा बदल मिडऑफचं क्षेत्र थोडासा दूर घेतला गेला आहे. एक लॉंग ऑफ तैनात आहे, एक शॉर्ट कव्हर पाहू शकता, शॉर्ट थर्डमॅन आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अर्थातच एक सिरी मिडॉन तैनात केलं गेलं आहे. एक यावी चेंडू अर्थातच मिड विकेटला जातोय. उंच उडी मारून हा चेंडू पकडला गेला, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र थोडासा ओव्हर थ्रो बॅकअपला क्षेत्रक्षण चेंडू येईपर्यंत इथे मात्र येतात त्या तब्बल 3 धावा. 3 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात धावा आल्या त्या 28. 16 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 आहे. महेश गोलंदाज आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या चेंडूवर 3 धावा आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि आता मात्र समोर फलंदाज असेल हर्ष जो एक चौकार कल्याण माफ करा जो वैयक्तिक खेळतोय 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 12 धावसंख्येवर. पुढील चेंडू यावेळी फटक्यामध्ये ताकद नाही. चेंडूला आपण पाहतात गोलच्या बाजूने चेंडू गेला मिळवला, शेतीचे चेंडू येतोय, फेकी होतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा पंचांचा रिव्ह्यू इथे पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांना पुन्हा एक मागणी केली गेली की फलंदाज सुरक्षित आहे की धावचित, याचं उत्तर तिसऱ्या पंचांचं मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजीब शेख सर या ठिकाणी थंडी निश्चित उडते, कारण आपण पाहतात बऱ्याच वेळा त्यांना स्क्रीनच्या माध्यमासाठी धावावं लागतंय. खेळ थोडासा थांबलाय. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहे किंवा नाही हे इथे पाहिलं जाईल आणि फलंदाज सेफ आहे आणि अशा प्रकारे धावफलकात वाढ होते. 30 धावा धावफलकावर. 14 धावांची गरज आहे. 26 लक्ष 30 धावा धावफलकर आल्यात. गोलंदाज महेश ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकले, त्या 3 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर दिल्यात. चौदाची गरज. लाडके मायबाप प्रेक्षक, घड्याळची वेळ जरी आपण पाहिले तर साधारणतः 2:15 झालेत. या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि ही खरी क्रिकेटची ओळख आहे. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून देखील आमचे काही लाडके मायबाप प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात. कोणता संघ विजयी होईल, कारण उद्या म्हणण्यापेक्षा आजच शनिवार आहे, पर उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे. क्रिकेटमध्ये आपण सगळे रमान पाहिलं. दरम्यान हा चेंडू मात्र चांगला स्लोवर 1 संत गतीने चेंडू फेकला होता, पण त्याला पूर्णपणे बीट केलं, चकवलं. निर्धाव चेंडू सांगता 14ची गरज. महेश पुन्हा अगदी आपल्या बॉलिंग मार्कवर आणि समोर फलंदाज हर्ष कल्याण माफ करा समोर असताना धावण्यामध्ये काहीसा अडथळा. येस, मृत चेंडू, डेड बॉल. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा.
धावा आणि चेंडू यांच्यामध्ये जवळपास 6चं अंतर, परंतु एखादा चौकार षटकाराने हे अंतर देखील निश्चित कमी होऊ शकतं. हे क्रिकेटचं आजवरचं गुणधर्म नेहमी पाहायला मिळालं. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावी हवेतून खेळलाय आणि काय जबरदस्त या ठिकाणी योगदान पाहायला मिळालं. चेंडू अर्थात लॉंग ऑफ सीमाच्या पुढे येतो. एक शानदार फटका षटकार 6 धावांसाठी. 8 धावांची गरज आहे. 36 धावा धावपलकर आल्यात. हा षटकार कल्याणच्या माध्यमातून आणि सामन्याचं चित्र मात्र या ठिकाणी या षटकाराने निश्चित बिघडलेलं पाहायला मिळेल. कारण यावेळी फलंदाज आक्रमक ठरतोय. मिडविकेटवरून या चेंडूला फेकून दिलंय आणि आलेला आणखीन एक सुरेख फटका चौकार 4 धावा. काय जबरदस्त फलंदाजी केली. आणि सामन्याचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर रॉयल मराठा वन साइड संघ हॅलो. आता माझं समीकरण आपण इथे पाहायला मिळेल. येणारी चेंडू बाकी आहेत ते 6 आणि 4 धावांची गरज. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी मेगा इलेव्हन वाघवळ संघाचा गोलंदाज पंकज गोंसाठी येतोय आणि स्ट्राईकवर मात्र असेल हर्ष. एक चौकारच्या मधून 7 या धावफलकावर खेळत असताना 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. निर्णायक षटक. खरं तर कोणता संघ अंतिम फेरीत जाईल क्षेत्रक्षण आपण पाहिलं. पहिला चेंडू इथे मात्र अर्थातच खेळण्याचा प्रयत्न केला. इथे घोषित 1 धावेचं योगदान मिळेल. 5 चेंडू 3 धावा. धावफलक धावाले त्या 41. 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम. आणि आज हे 2 बलाढ्य संघांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुढे चेंडू पंकज तयार. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंकज गोंधळी यांची एक वेगळी स्टाईल बॉलिंग आपण पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झाले. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावीचं त्यांनी योगदान दिलं. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि गरज आहे ती 3 धावांची. समोर फलंदाज हर्ष बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. घोषित क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत. धावांचं योगदान इथे मिळेल 1 धाव संघाला. 42 धावा धावफलकावर. 2 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि 2 धावा. 26 धावा देखील इथे सेफ ठरू शकत नाही. ते आपण इथे पाहायला मिळालं. कारण हर्ष आणि कल्याण यांची केलेली तुफानी फटकेबाजीचा विचार करता एक चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र खूप चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. आता समीकरण पुन्हा एकदा बदलते. येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 आणि गरज आहे ती 2 धावांची. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार अंतिम फेरीमध्ये? 1 लाख रुपयाचा किमान मानकरी कोण ठरणार? रॉयल मराठा वन साइड की मेगा इलेव्हन वाघबीळ? याचं उत्तर या ठिकाणी मिळाले. सर्व क्रिकेटर संघाच्या नजरा या संपूर्ण मैदानात असतात. या ठिकाणी आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक वाईडिश मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ तैनात केले गेले असताना आणि या ठिकाणी मात्र या चेंडूला निश्चित वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि अर्थातच 1 धावेचं योगदान. 1 चेंडू 1 धावा. काय क्रिकेट जबरदस्त. सर्व क्रिकेट रसिकांची अर्थातच सामन्याचा निकाल काही हो, पण नक्कीच आपण पाहायला मिळालं की सामना कसा असायला पाहिजे, अंतिम सामना कसा असायला पाहिजे याचं प्रत्युत्तर मेगा इलेव्हन वाघबीळ आणि रॉयल मराठा वन साइड या 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र येणारा 1 चेंडू
सामना बरोबरीत आहे. कंपल्सरी चेसिंग ॲज पर नियम आहे आणि एका धावेची गरज. 43 धावा धावफलकावर. जबरदस्त क्रिकेट. खरं तर अंतिम चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार प्रश्न आहे तो, अर्थात किमान 1 लाखाचा आणि भव्य चषकाचा. कोणता संघ 1 लाखाचं पारितोषिक आज आपल्या नावावर निश्चित करणार आणि भव्य चषकाचा मानकरी आपल्या घराकडे सुखाने झोप घेईल. आणि रविवारी संध्याकाळी अर्थातच या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला अंतिम फेरीचा सामना खेळताना पाहायला मिळेल. मेगा 11 वाघबीळ की रॉयल मराठा वन साइड, याचं उत्तर येणारा एक चेंडू. क्षेत्ररक्षण जवळ घेतलं जातं. एक सिली मिडऑफ तैनात केलं, सिली पॉईंट तैनात केले, एक शॉर्ट कव्हरला देखील तैनात आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे, सिली मिडऑफ तैनात केलं गेलं. त्यामुळे एक धाव काढणं एका षटकामध्ये 10-12 धावा काढणं जेवढं सोपं असतं, पण एका चेंडूवर एक धाव काढणं किती कठीण असतं हे बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया अंतिम चेंडूकडे. एका धावेची गरज. मी मात्र थांबेन. कोणी जिंको कोणी हारो, टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे या दोन्ही संघांसाठी. आणि या ठिकाणी मात्र ही एक धाव पूर्ण केली गेली आणि रॉयल मराठा वन साइड संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल होते. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेघालयन वाघबीळ संघाला अर्थात चांगलं खेळ त्याने केला होता. 43 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या, पण त्यात बचाव करता आला नाही. पंकज गोंधळेने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता या ठिकाणी मात्र हा सामना जिंकला गेला. तो वन साइड रॉयल मराठा वन साइड संघाने 1 लाख रुपयाचं किमान मानकरी या ठिकाणी ठरवतो. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अंतिम सामन्यामध्ये आपल्याला हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर सामन्याचा मानकरी या ठिकाणी आपण देऊया कल्याण, ज्याने तब्बल जर आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून 20 धावांचं योगदान दिलं. तर कल्याणला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पार्थिव आपण सन्मानित करत आहोत. त्याला विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपण तुम्हाला सन्मानित करत आहोत. तर अशा प्रकारे आपण पाहतात हा क्रिकेटचा थरार अगदी शेवटच्या क्षणी, आजच्या दिवसातला थरारक सामना तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणी पॉईंटवरून चेंडूला या ठिकाणी खेळून काढलं आणि 1 धावांचं योगदान मिळालं. तर कल्याण या ठिकाणी सरतोय सामनावीर, त्याला विनंती आपण यायचं आहे आणि आमचे मान्यवर सन्माननीय प्रफुल्लजी कांबळे सरांच्या शुभ हस्ते त्याला या ठिकाणी सामनावीरचा मानकरी म्हणून पाच देऊन आपण सन्मानित करत आहोत. मित्रांनो, उद्या संध्याकाळी 6-6:30 दरम्यान पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तर कल्याण याला विनंती आपण यायचं आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी. चला, वेळ देऊ नका. कल्याण आपण यायचं आहे. घड्याळाची वेळ पहा, 2:25 झालेले आहेत. तर कल्याण आपल्याला विनंती आहे आपण टीम मीटिंग मधून प्रथम इथे या. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर रॉयल मराठा वन साइड या संघाने बाजी मारली आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारली. किमान 1 लाखाचा मानकरी हा संघ ठरतोय. आपल्याला अंतिम सामन्यात उद्या परवा आपल्या खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी कल्याण येतोय, ज्याला सामन्याचा मानकरी म्हणून हे चषक देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. ज्याने जबरदस्त फलंदाजी केली आणि कमळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. वेल्डन कल्याण. अंतिम फेरीसाठी तर मला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. आणि अशा प्रकारे संघर्ष आमदार चषक 2024 ची पहिली रजनी या ठिकाणी समाप्त होते आम्ही घोषित करतो. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.